श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। आता आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करत आहोत। अध्याय 2 सिद्ध योगेंद्राचे दर्शन आणि विचित्रपुराचा वृत्तांत। आता लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला आपण जेव्हा अध्याय वाचत जाऊ त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी नव्याने उलगडत जातात। तर आता शंकर भट काय म्हणतायत, कारण का हे श्रीपादची वल्लभ चरित्र हे मुळात लिहिलं आहे शंकर भटाने, त्यामुळे ते जे काही आहे ते त्यांच्या शब्दात आहे। मी मरुतमल्ले या पुण्यस्थळी घडलेल्या विचित्र अनुभवाचे संस्मरण करीत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या पवित्र नामाचे मनाने स्मरण करीत पुढे प्रवासास प्रारंभ केला। मार्गात धार्मिक स्थळांना मी भेटी दिल्या। या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी की काही न मागता भोजन मिळत असे। पांड्य देशातील कदंबवनात जाईपर्यंत माझ्या शरीराचे वजन क्रमाक्रमाने कमी होत होते। या प्रांतात अति जागृत असं शिवलिंग होते। त्याचे दर्शन मी घेतल्यानंतर माझे पाय खूप जड झाले। विश्रांतीसाठी मी शिवालयात थोडा वेळ थांबलो, नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली। मार्गात मला एक सिद्ध योगेंद्र नावाच्या महान तपस्व्याचा आश्रम लागला। या आश्रमात जाऊन त्या महापुरुषाच्या चरणी नतमस्तक झालो। त्यांनी मोठ्या वात्सल्यपूर्ण भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवला व श्रीपाद वल्लभ दर्शनम प्राप्तिमरस्तु असा तोंड भरून आशीर्वाद दिला। त्यांच्या पद्मकमलाच्या स्पर्शाने माझे शरीर कापसासारखे हलके झाले। ते महायोगी मला म्हणाले, माझ्या पुत्रासमान असणाऱ्या शंकर भटा, तू दर्शन घेतलेले ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे। प्राचीन काळी देवेंद्राने आपल्या सामर्थ्याने अनेक राक्षसांना मारून टाकले, परंतु त्यातील एक राक्षस पळून गेला व त्याने महादेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली। तो ध्यानस्थ असताना इंद्राने त्या राक्षसास निर्दयतेने ठार मारले। तपस्या करताना हत्या करण्याचे पाप केल्यामुळे इंद्राचे तेज लोप पावले व तो निस्तेज दिसू लागला। या पापाचे शालन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थांचे दर्शन घेतले व त्याची सर्व पापे पांड्य देशातील कदंबवनात प्रवेश करतात अचानक नष्ट झाली। त्याला आश्चर्य वाटले, तेथे काहीतरी विशेष आहे। या कल्पनेने दूरवर चारी दिशांना शोध घेतला असता त्याला एका शिवलिंगाचे दर्शन झाले। मोठ्या भक्तिभावाने त्याने त्याचे पूजन अर्चन केले। नंतर त्या स्वयंभूलिंगावर एक देवालय बांधले। हे इंद्राने प्रतिष्ठापना केलेले शिवलिंग समस्त पापाचे हरण करणारे असून अत्यंत मंगलदायक आहे। फक्त पुण्यवान लोकांनाच या शिवलिंगाचे दर्शन होते। पण दत्तप्रभूंच्या भक्तांनी धार्मिक स्थळांना भेट घडून आणली जाते व प्रत्यक्ष प्रयत्न न करता धार्मिक वृत्तीच्या लोकांशी भेटी होतात। मोठ्या श्रद्धाभावाने त्यांच्या चरणकमळी मी पुन्हा नमस्कार केला। तेव्हा त्यांनी शिवलिंगाचे पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितले। मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा तेथे गेलो। मला अतिशय सुंदर असे शिवालय दिसले, पण मी पाहिलेले शिवमंदिर ते नव्हतेच। मी विचारणा केली असता मला समजले की ते मंदिर हे श्री मीनाक्षी सुंदरेश्वराचे असून ही मथुरा नगरी आहे। मी देवतांचे दर्शन घेतले व तेथील परिसर दाट लोकवस्तीचा एका नगरासारखा वाटला। मी योगेंद्रांचा आश्रम खूप शोधूनही सापडला नाही। मी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे मनात चिंतन करून मी निरुद्देशपणे कोणत्याही दिशेला आगीकूच करत होते, तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चोहीकडे पसरू लागला। माझ्या मागून प्रकाशाचा धोत आल्यासारखे मला वाटल्याने मी मागे वळून पाहिले। माझ्या मागे 3 शिरे असलेला सर्प येत होता। त्या मस्तकावर 3 दिव्यमणी होते, त्यातून प्रखर प्रकाश प्रसारित होत होता। जेव्हा जेव्हा मी थांबत होतो तेव्हा तो सर्पही थांबत होता। मी अत्यंत भयभीत झालो। श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य नाव माझ्या हृदयातून व मुखातून प्रयत्न करता उच्चारले जात होते। शेवटी मी श्री सिद्ध योगेंद्रांच्या आश्रमात पोहोचलो। तो दिव्य सर्प व त्या प्रकाश तत्काळ अदृश्य झाला। सिद्ध योगेंद्रांनी माझे मोठे प्रेमाने स्वागत केले व केळीच्या पानात भाजलेले गरम चणे प्रसाद म्हणून दिले। मी ते पोटभर खाल्ले, परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती। तेव्हा
मूर्ती योगीश्वरांनी मोठ्या प्रेमभावाने छातीच्या उजव्या बाजूला हात फिरवला. नंतर तो दिव्य हस्त माझ्या मस्तकावरून फिरवला. त्यांच्या करुणामय स्पर्शाने माझ्या हृदयातील सारी धड पार गळून गेली. तसेच मनातील विचार, दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचे मला जाणवले. शरीराचे तापमान वाढले आणि मला ग्लानी आली. आता बघा, इथे सिद्ध योगेंद्रांचे दर्शन आणि विचित्रपुराचा वृत्तांत असे दोन असा हा अध्याय दुसरा आहे. तर आपण आता सिद्ध योगेंद्रांचे दर्शन पाहिलं. सिद्ध योगेंद्रांचं दर्शन हे म्हणजे आता जेव्हा जेव्हा आपले शंकर भट आहे हे आपलं चरित्र लिहिताना जसजसा प्रवास करत जातील तेव्हा त्यांना अनेक लोकांच्या भेटी होतील आणि त्या भेटीतनं फुलत जाणारं, त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर फुलत जाणारं असं हे श्रीपाद वल्लभांचं चरित्र आहे. तर त्यांना तर सिद्ध योगेंद्र भेटलेले आहेत आणि त्यांनी इंद्राची गोष्ट सांगितलेली की इंद्राने कशा प्रकारे त्या राक्षसाचा वध केल्यावर त्या तपस्येत असलेला राक्षसाला त्यांनी मारल्यामुळे ते पाप झालं आणि त्याचं ते तेज लोप पावलं आणि ते तेज नंतर त्यांनी अनेक ठिकाणी तीर्थयात्रा केली आणि हे सगळं केल्यानंतर त्याला जेव्हा त्या कदंब वनात प्रवेश करतात त्याला ते सगळं पाप नष्ट झालं आणि नंतर त्याला जाणवलं की इथे काहीतरी आहे. म्हणून त्यांनी शोध घेतला असता एक शिवाची पिंडी दिसली, शंकराची पिंडी दिसली आणि मग त्या शिवलिंगाचं तिथे त्यांनी मंदिर स्थापना केलेली आणि त्या मंदिर त्यांना दिसलेलं आणि ते जेव्हा परत त्यांना सिद्ध योगेंद्रांनी त्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला सांगितलं आणि तेव्हा त्यांना दिसलेलं मंदिर हे मीनाक्षी सुंदरेश्वराचं मंदिर होतं आणि ते वेगळंच होतं. मग त्यांच्या मागून एक साप आला आणि ते सगळ्या गोष्टी घडल्या आणि ते पुन्हा त्यांना तो आश्रम दिसलेला, त्या आश्रमापर्यंत पोचलेले. आता दत्त महिमा श्रीपाद वल्लभ स्वामींचा अनुग्रह संपादन करण्यास योग्यता. तेव्हा सिद्ध योगींद्र आता शंकर भटांना काय सांगतात बघा. हे शंकर भटा, यावेळी सिद्ध योगींद्र म्हणाले, तू अगोदर दर्शन घेतलेले शिवलिंग आणि नंतर दर्शन घेतलेले सुंदरेश्वराचे मंदिर ही दोन वेगवेगळी देवालये नाहीत. तुला अशा प्रकारचा अनुभव घडवून आणावा ही दत्तात्रयांची अनुज्ञा होती. म्हणून तुला अशी वेगवेगळी मंदिरे दाखवली. श्री दत्तांच्या प्रसादाने काळास मागे नेऊन देवेंद्राने प्रतिष्ठापना केलेली मूर्ती व त्यावेळेचा परिसर तुला दाखवला गेला. तू पाहिलेली सारी खरी सृष्टी असे समजणे म्हणजे माया. पाहिलेली सारी खरी सृष्टी असे समजणे माया. सर्व काही चैतन्य स्वरूप आहे. चैतन्य स्वरूप श्री भगवान दत्तात्रय म्हणजे शाश्वत वर्तमान आहेत. दत्तप्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तमानामध्ये बदलू शकते आणि वर्तमान काळ भूतकाळ व भूतकाळ वर्तमानात परावर्तित होऊ शकते. एक महत्त्वाचा इथे गोष्ट सांगितलेली आहे की बघा, इथे जेव्हा त्यांनी जे सुरुवातीला पाहिलेलं जे शिवालय होतं ना ते कोणतं होतं, तर जे स्वतः इंद्राने स्थापन केलेलं जे शिवालय होतं ते होतं आणि तो परिसर त्यांना दिसला. आणि नंतर जेव्हा ते दुसऱ्या वेळेला गेले त्यावेळेला त्यांना जे आत्ताचं म्हणजे त्यांच्या वेळातलं, आत्ताचं नाही म्हणता ना, ते जेव्हा शंकर भट तिथे गेले तेव्हाचं जे मंदिर परिसर होता तो त्यांना नंतरच्या काळात दिसलेला होता. तर दत्तात्रयांचं सामर्थ्य काय आहे, तर भूतकाळ भविष्यामध्ये बदलू शकतो. दत्तप्रभू हे कालातीत आहेत. पुन्हा एकदा सांगतो की दत्तप्रभू हे कालातीत आहेत. त्यांच्या संकल्पाने काय होतं, भविष्य वर्तमानामध्ये बदलू शकतो. वर्तमान काळ हा भूतकाळात बदलू शकतो आणि भूतकाळ हा वर्तमान काळात परावर्तित होऊ शकतो. हे अत्यंत महत्त्वाचं असं इथे सांगितलं. भूतकाळातील घडलेल्या साऱ्या घटना दत्तप्रभूंच्या संकल्पानुसार घडतात. एखादी गोष्ट घडणे, न घडणे अथवा वेगळ्या प्रकारे घडण्यास दत्तप्रभूंचा संकल्पच कारणीभूत असतो. ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो त्या महासंकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष दत्तप्रभूच आहेत. तेच सगुण रूपात पीठिकापूर क्षेत्री श्रीपाद वल्लभ या नावाने अवतरले आहेत. तेथील लोकांनी त्यांचे सत्यस्वरूप जाणले नाही. एका गुरुचे तत्त्वज्ञान समजण्यास ते असमर्थ ठरले. परंतु कुरवपूर येथील मासे पकडणाऱ्या अज्ञानी कोळी लोकांना ब्रह्मज्ञान मिळाले.
श्रीपाद वल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी अहंकार नष्ट व्हावयास हवा. आता पुन्हा एकदा महत्त्वाचं वाक्य आलेलं बघा. श्रीपाद वल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी अहंकार नष्ट व्हावयास हवा, तेव्हा त्यांचे सामर्थ्य आणि त्यांची अनुकंपा व त्यांचे खरे स्वरूप आपल्याला समजू शकते. आता श्रीपाद वल्लभांचे स्वरूप किंवा या दत्तप्रभूंचं खरं स्वरूप समजण्यासाठी काय व्हायला पाहिजे, तर अहंकार हा नष्ट व्हायला पाहिजे आणि नंतरच आपल्याला त्यांचं सामर्थ्य समजू शकतं, त्यांची अनुकंपा आपल्यावर होऊ शकते, त्यांचे खरे स्वरूप समजू शकते. अहंकार आणि मीपणा. जर तुम्ही श्रीपाद वल्लभ चरित्र जर पारायण केलं तर तिथे ह्या दोन गोष्टींचा सतत उल्लेख आला की तुम्हाला ज्ञानप्राप्तीसाठी तुमचा मीपणा हा जाणं खूप गरजेचं असतं. छोट्या छोट्या गोष्टीत आपण अहंकार धरून बसलेलो आहोत आणि तो अहंकार दूर होण्यासाठी खरंच आपल्याला गरज आहे. देवेंद्राने प्रस्थापित केलेले ते शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याने पाहिले. त्याने शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाचा राजा कुलेश्वर पांड्यास सांगितला. ही शिवाज्ञाच मानून त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व तेव्हा एका नगरीची स्थापना करून त्याला मधुरा असे नाव दिले. कुलेश्वराचा पुत्र मलयध्वज याने संतानप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञकुंडातून 3 वर्षाची अतिशय लावण्यवती कन्या अवतरित झाली. ती कन्या म्हणजेच मीनाक्षी देवी. आता बघा, मीनाक्षी सुंदरेश्वराचं जे मंदिर आहे तर मीनाक्षी देवी विषयी इथे माहिती दिलेली. तिचा विवाह सुंदरेश्वराबरोबर झाला. या विवाहात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी कन्यादान केले होते. लग्न सोहळा अत्यंत थाटामाटाने संपन्न झाला होता. शिवाच्या जटेतून उत्पन्न झालेली वेगवती नदीमुळे मधुरा नगरी पवित्र झाली होती. सिद्ध योगींद्र पुढे म्हणाले, हे मुला शंकर भटा, सृष्टीतील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन होत असते. भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनांमुळे काही व्यक्तींमध्ये आकर्षण तर काहींमध्ये विकर्षण होते. आता बघा काय त्याने जर भिन्न भिन्न सृष्टीतील प्रत्येक गोष्टीमध्ये स्पंदन होतं आणि भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनांमुळे व्यक्तींमध्ये आकर्षण किंवा विकर्षण. म्हणजे जर तुमच्या आणि माझ्यामध्ये सारख्याच प्रकारची स्पंदनं असतील, म्हणजे बघा कुठे कुठे तुम्ही स्वामी समर्थ म्हटलं की आपण लगेच आकर्षित, कारण का ते दोघां व्यक्तींमध्ये स्वामींचा दुवा असतो, स्वामींचं स्पंदन असं काहीशी थोडंसं इथे सांगितलं गेलेलं आहे. पुण्यकर्म. आता फार महत्त्वाचा विचार आहे बघा. पुण्यकर्म उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकंपन होते. पापकर्माने पापरूपी प्रकंपन होते. मनुष्याने पुण्यायनी पुण्यशील व्यक्तीचा संग अर्थात सत्संगाची प्राप्ती होते. आता सत्संग म्हणजे चांगल्या व्यक्तीचा सत्संग कसा प्राप्त होतो, तर मनुष्याच्या पुण्यायनी पुण्यशील व्यक्तीचा संग अर्थात सत्संग प्राप्त होतो. पुण्यस्थळांचे दर्शन घडते. पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत जाते व पापाचा नाश होतो. फार महत्त्वाचा विचार आहे, पुन्हा एकदा वाचतो बघा. पुण्यकर्म उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल आणि सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकंपन होते. म्हणजे आपल्या ज्या पुण्यरूपी जी प्रकंपनं आपल्या शरीरात निर्माण होतात ती कशी निर्माण होतात, तर पुण्यकर्म उत्तम आचार आणि विचार यांनी आपल्या स्थूल सूक्ष्म आणि कारण हे देहाचे 3 प्रकार आहेत. जर आपण अध्यात्मात पुढे गेलो, जर गहनपणे त्याचा अभ्यास केला तर आपल्याला कळतं आपलं हे जे बाहेरून दिसतं हे स्थूल शरीर आहे, आतमध्ये आपलं सूक्ष्म शरीर असतं आणि कारण शरीर असतं. हे समजण्यास थोडंसं कठीण आहे, पण त्याच्यामध्ये ज्या पुण्यरूपी प्रकंपन होते आणि काय होतं, पापकर्माने पापरूपी प्रकार. जर आपण वाईट वागलो, पाप केलं तर पापरूपी प्रकंपन आपल्या शरीरात वाढत जातात. आणि मनुष्याच्या पुण्याने काय होतं, पुण्यशील व्यक्तींचा सत्संग अर्थात चांगल्या व्यक्तींचा संगत आपल्याला लाभते. पुण्यस्थळांचे दर्शन घडते. तर पुण्यस्थळांचं दर्शन, एखाद्या पवित्र स्थळी पुण्यस्थळी दर्शन असंच होत नाही, आपण असेच पोचत नाही, तर त्या ठिकाणी पोचण्यासाठी आपल्याला तेवढं आपलं पुण्यफळ असावं लागतं. पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होते. आपली पुण्यकर्मामध्ये चांगलं काम करण्यामध्ये पुण्यकर्म करण्यामध्ये आपली आसक्ती वाढते आणि मग काय होतं, पुण्याची वृद्धी होते आणि पापाचा नाश होतो. जोपर्यंत पुण्य वाढत नाही तोपर्यंत पापाचा नाश होत नाही. तोपर्यंत दत्तांची भक्ती अडळ होत नाही
होत नाही. म्हणजे काय होतं, जोपर्यंत पुण्य वाढत नाही, जोपर्यंत आपलं पुण्य वाढत नाही तोपर्यंत आपल्या पापाचा नाश होत नाही, आणि पापाचा नाश होत नाही तोपर्यंत दत्ता वर प्रभूंवरची भक्ती आपली अडळ होत नाही. काळ, सद्गुण, दुर्गुण वा इतर कारणांचा परिणाम म्हणून विशिष्ट घटना घडत असतात. तर आपल्या आयुष्यात ज्या घटना घडत असतात ते काय असतं, तर काळ, सद्गुण, दुर्गुण म्हणजे आपला जो काळ असतो जो त्याच्यामुळे, किंवा सद्गुण आणि दुर्गुण जे आपल्यामध्ये असतात त्याच्यामुळे त्याचा परिणाम म्हणून सगळ्या घटना घडत असतात. असं नाही की आपल्यावर उगाच काही घडतं. आपण जे आधी वागलेलो ते सगळे आपल्या कर्माची फळं आहेत. कुरवपूरला पोचण्याची मला उत्कंठा लागली होती. आता हे शंकर भट म्हणतात, श्रीपाद श्रीवल्लभांचे पवित्र चरण सोडून कोठे जायचे नाही असे मी ठरवले. अरे बाबा शंकर भटा, तुझ्यावर श्रीपाद श्रीवल्लभांची अपार कृपा असल्यामुळेच तू येथे येऊ शकलास. आता ते काय म्हणतात की शंकर भटा, तुझ्यावर श्रीपाद श्रीवल्लभांची अपार कृपा आहे म्हणून तू तेथे येऊन. धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याने इंद्राने प्रतिष्ठापित केलेल्या शिवलिंगाविषयी आपल्या राजा कुलेश्वर पांड्य याला माहिती दिली. त्यामुळे त्यास महापुण्य प्राप्त झाले. या पुण्यामुळेच तो पुढील जन्मात कुसुमश्रेष्ठी या नावाने वैश्यकुलात जन्मून तो बृहतशिला नगरीचा राजा आणि साक्षात जगन्मातेचा पिता ठरला. आता बघा, कुसुमश्रेष्ठींविषयी माहिती आले की धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याने इंद्राने प्रतिष्ठापित केलेल्या शिवलिंगाविषयी राजा कुलेश्वर पांड्य याला माहिती दिली. तर ह्याचा उल्लेख आधी आला होता की कुलेश्वर पांड्याला कोणत्या व्यापाऱ्याने, तर धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याने हे दिलं होतं, काय, शिवलिंगाची माहिती दिली. आणि त्याचं पुण्य म्हणून तो पुढे काय झाला, पुण्यफळ म्हणून तो पुढील जन्मात कुसुमश्रेष्ठी या नावाने वैश्यकुलात जन्मला. आता व्यापारी म्हणजे काय, तर वैश्य, म्हणून त्याचा पुढचा जन्मही वैश्यकुलात झाला कुसुमश्रेष्ठी नावाने. आणि तो बृहतशिला नगरीचा राजा सुद्धा झाला आणि साक्षात जगन्मातेचा पिता झाला. नंदीश्वराचा एक अंश व त्याचा पुत्र म्हणजे अंबिकेचा भाऊ विरूपाक्ष या रूपाने जन्मला. आता नंदीश्वराचा एक अंश म्हणून कोण, अंबिकेचा भाऊ म्हणून तो विरूपाक्ष या नावाने जन्मला. श्री दत्तप्रभूंनी आपला अंश त्याच्यात निक्षिप्त केला. जगन्माता वासवी या नावाने प्रसिद्ध झाली आणि जगन्माता वासवी या नावाने प्रसन्न झाली. वासवी कन्यका परमेश्वरी साक्षात अंबिका आणि त्रैमूर्ती दत्तात्रयरूपी श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः श्रीमन नारायण आहेत. आता बघा, वासवी कन्यका नावाने प्रसिद्ध. वासवी कन्यका परमेश्वरी म्हणजे कोण, साक्षात अंबिका आणि त्रैमूर्ती दत्तात्रयरूपी श्रीपाद श्रीवल्लभ हे स्वतः श्रीमन नारायण आहेत. आता वासवी कन्यका जी आहे ती कोण आहे, तर स्वतः जगन्माता आहे, अंबिका आहे, आणि दत्तात्रय रूपी श्रीपाद श्रीवल्लभ हे स्वतः श्रीमन नारायण आहेत. हे फक्त ज्ञानी लोकच जाणू शकतात. आता ज्ञानी लोकच जाणू शकतात. थोडंसं गहन विषय होत जातो काही वेळेला, कारण का जशी देवतांचे अंशसुद्धा जन्म जातात तसं. आता बघा, हे फक्त ज्ञानी लोकच जाणू शकतात. श्रावण शुद्ध पौर्णिमेला अंबिका मातेने श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंना राखी बांधली. तर बघा, आपण श्रावण महिन्यात आहोत. आता आपला येणारा मोठा राखीचा उत्सव येणार आहे आणि आपण आजच्या अध्यायात पुन्हा तिथेच आलेलो आहोत की ह्या अंबिका मातेने, वासवी कन्यकेने काय केले, तर श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंना तिने राखी बांधलेली आहे. बघा, या पवित्र दिनी अंबिकेच्या देवळात किंवा दत्तात्रय क्षेत्रामध्ये जो कोणी मूर्तीचे दर्शन घेऊन त्याला अवश्य पुण्य प्राप्त होईल. आता काय झालं, तर काही सृष्टीची गहन अशी गोष्टी इथे सांगितलं. तर अंबिका म्हणजे काय, तर जे आदिशक्तीचं जे तत्व आहे त्याला अंबिका म्हटलेलं आहे. जे शिवाचं तत्व आहे, शिवतत्व आणि अंबिका हे दोघं जण. आणि अंबिकेचा भाऊ म्हणजे कोण, आपण मागच्याच भागात पाहिलं की अंबिकेचा भाऊ म्हणजे नारायण. जेव्हा अंबिकेला हे असते इच्छा झाली पुरुष रूपात येण्याची, तेव्हा मग ते पुरुष रूप घेतलं, ते म्हणजे श्रीमन नारायण. आणि नारायणाच्या गर्भातनं मग ते कमळातनं ते ब्रह्मदेवाचा जन्म झाला, अशी ही जी सृष्टीच्या रचनेचं जे रहस्य सांगितलं होतं. तर आता तेच पुन्हा इथे सांगितलं की अंबिका मातेंनी कसा जन्म घेतला, तर वासवी कन्यकेच्या रूपात जन्म घेतला. आणि दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच कोण, तर श्रीमन नारायण आहेत. म्हणून काय झालं,
तर श्रावण शुद्ध पौर्णिमेला अंबिका मातेने श्रीपाद श्रीवल्लभांना राखी बांधली. हे दैवी रहस्य आहे. सर्वसामान्यांना सांगण्याची ही गोष्ट नाही. बघा, आता सर्वसामान्यांना सांगण्याची ही गोष्ट नाही, पण श्रीपादजींच्या आज्ञेने मी हे तुम्हाला सांगितले आहे. या पवित्र दिनी अंबिकेच्या देवळात किंवा दत्तात्रय क्षेत्रामुळे जो कोणी या मूर्तीचे दर्शन घेईल त्याला अवश्य पुण्य प्राप्त होईल. शिव आणि केशव अभेद आहेत. जो कोणी त्यांच्यामध्ये भेदभावाच्या दृष्टीने पाहिल त्यांना जरूर पाप लागेल. शिव म्हणजे कोण? शंकर आणि विष्णू. शिव म्हणजे कोण? शंकर. आणि केशव म्हणजे काय? तर विष्णू तत्व किंवा नारायण तत्व. ही दोन्ही अभेद्य आहेत. कळलं? आणि ह्याच्यामध्ये जो कोणी भेद करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे शैव पंथ आणि वैष्णव पंथ, असं जे काही आपण काही वेळेला म्हणतो वैश्य पंथ, ते जर भेदाभेद जर कोणी करत असेल तर त्याला पाप लागणार. कारण का ही दोन्ही तत्व, आता आपण बघा अशा पातळीवर बोलत आहोत की शिवाला आपण तत्व म्हणत आहोत आणि नारायणाला पण एक तत्व म्हणत आहोत किंवा केशवाला एक तत्व असं म्हटलेलं आहे. ही तत्व आहेत आणि ही तत्व सृष्टीचं कार्य चालवत असतात. आणि इथे राखी पौर्णिमेचे सुद्धा महत्त्व आलेले आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, आता राखी पौर्णिमेचा उत्सव हा श्रीपाद श्रीवल्लभांच्या पिठापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यावेळेला श्रीपाद श्रीवल्लभांना राखी बांधली जाते. तर पुढचं आपण वाचूया. एकादशीच्या दिवशी सर्व प्रकारची पापे अन्नामध्ये समाविष्ट असतात. म्हणून त्या दिवशी उपवास करून द्वादशीच्या दिवशी अन्नदात्याने स्वतः उपवास करून योग्य ब्राह्मणाला अन्नदान करावे, तर उत्तम फळ प्राप्त होते. त्याबरोबर त्याची पापे सुद्धा नष्ट होतात. आता काय दिलंय? एकादशी आहे. या एकादशीच्या दिवशी काय असतं तर सर्व प्रकारची पापे अन्नामध्ये समाविष्ट होतात. म्हणून त्या दिवशी उपवास करून द्वादशीच्या दिवशी अन्नदात्याने स्वतः उपवास करून योग्य ब्राह्मणाला अन्नदान केले पाहिजे आणि उत्तम फळ प्राप्त होते. त्याचबरोबर त्याची पापे सुद्धा नष्ट होतात. एकादशीच्या दिवशी उपवास करून द्वादशीच्या दिवशी उत्तम ब्राह्मणास भोजन देऊन स्वतःसुद्धा उपवास सोडला तर त्याचे मध्यम फळ प्राप्त होते. आता बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये काय उत्तम फळासाठी काय सांगितलं आहे? तर एकादशीच्या दिवशी सर्व उपवास करून द्वादशीच्या दिवशी अन्नदात्याने स्वतः उपवास करून योग्य ब्राह्मणाला अन्नदान द्यावे. म्हणजे द्वादशीच्या दिवशी पण स्वतः अन्नदान करून ब्राह्मणाला अन्नदान केले तर उत्तम फळ प्राप्त होते व त्याची पापे सुद्धा. एकादशीच्या दिवशी उपवास करून द्वादशीच्या दिवशी उत्तम ब्राह्मणास भोजन देऊन स्वतः उपवास सोडला असता त्याचे मध्यम पुण्यफळ प्राप्त होते. पुण्य तर अवश्य मिळते पण पाप नष्ट होत नाही. पण काय होतं, त्याचं पाप नष्ट होत नाही. बघा, मला वाटलं वाचते की आपण काही चुकतोय का, की ब्राह्मणास फळ देऊन आपण उसळ, तर द्वादशीला सुद्धा काय करायचं, ब्राह्मणास भोजन देऊन आपण उपवास जर सोडला तर त्याचं पुण्यफळ पण प्राप्त होते आणि पाप नष्ट होते. म्हणजे आपण द्वादशीला जर उपवास सोडला तर त्याचे मध्यम फळ प्राप्त होते आणि पण पुण्य अवश्य मिळते पण पाप नष्ट होत नाही. एकादशीच्या दिवशी उपवास करून द्वादशीच्या दिवशी सद्ब्राह्मणाला भोजन न देता स्वतः अन्न ग्रहण करतो त्याला अल्प फळ प्राप्त होते. आता एकच एकादशीचा उपवास त्याचं वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण. तर हे तिसरं विश्लेषण काय, तर एकादशीच्या दिवशी उपवास करून द्वादशीच्या दिवशी सद्ब्राह्मणाला भोजन न देता जो अन्न ग्रहण करतो त्यास अल्पफल प्राप्त होते, अर्थात अल्पपुण्यच मिळते आणि पापही नष्ट होत नाही. म्हणजे एकादशीच्या उपवासाचं फळ 3 प्रकारे सांगितलं गेलेलं आहे. श्री सिद्ध योगेंद्रजींना कुतूहलाने विचारले, अंबिका देवींना वासवी नाव का घ्यावे लागले? अंबिका मातेने वासवी कन्यका परमेश्वरी हा अवतार का घेतला? कृपया मला सांगावे. सिद्ध योगेंद्रजी हसून म्हणाले, बेटा, तुला पवित्र अशा ज्ञानाविषयी माहिती ऐकण्याची आवड आहे. असा एक नियम आहे की दैवी रहस्य हे फक्त जिज्ञासू तसेच योग्य व्यक्तींनाच सांगितले जावे, परंतु अयोग्य तर्कवितर्क करणाऱ्या तसेच नास्तिक लोकांना ते कधीही सांगू नये. दैवी रहस्य व दैवलीला यांना दूषण देणे सुद्धा पाप आहे. म्हणजे बघा, दैवी रहस्य आणि दैवलीला यांना दूषण देणं सुद्धा पाप आहे. कारण का योग्य ते, आता स्वामी समर्थांचा किंवा श्रीपाद श्रीवल्लभांचा जर मी महिमा सांगतोय तर योग्य व्यक्तीला सांगितला गेला नाही आणि त्यांनी काहीतरी त्यातनं तर्कवितर्क करत बसला, त्याला जर नावं ठेवत बसलं तर त्याचं काय, त्याला सुद्धा पाप लागणार आहे. म्हणून
दैवी रहस्य ही नेहमी योग्य व्यक्तींना सांगावी. आता श्रीमन नारायण याचे उपेंद्र असेही एक नाव आहे. एकदा इंद्राने नारायणांना विचारले, स्वामी, उपेंद्र नाव धारण केल्याने आपण माझे भाऊ आणि अंबिका माता माझी बहीण झालात. उपेंद्र या नावामुळे जसे माझ्या नावाचे स्फुरण होते, त्याचप्रमाणे अंबिका मातेला सुद्धा असे नाव असावे की त्यातून माझ्या नावाचा आभास होईल. श्रीमन नारायण हसून म्हणाले, हो, तुझे म्हणणे खरे आहे. तू स्वतःच अंबिकेला याविषयी विचार. त्या काळात त्याला काही काळ लोटला. दर्शनाचा दानवांचा वध केल्याने देवगणांना अभिमान झाला होता. त्याला गर्वाला भंग करण्यासाठी त्यांच्या गर्वाला भंग करण्याची वेळ जवळ आली. परतत्वाने यक्षाचे रूप धारण केले व एक तृण खाली टाकून तो वायूला उचलण्यास सांगितले. वायू ते उचलू शकला नाही की अग्नी त्यास दहन करू शकली नाही. एका प्रकारे देवतागण अपमानित झाले. देवेंद्राने जाणले की तो यक्ष नसून साक्षात परतत्व आहे. त्या परतत्वाने अंबिकेचे रूप धारण केले. इंद्राने तिची स्तुती केली. प्रसन्न होऊन अंबिकेने वचन दिले की कलियुगामध्ये जेव्हा ती बृहत्शिला नगरामध्ये अवतार घेईल तेव्हा तिचे नाव वासवी असेल आणि ते ऐकून वासव इंद्र या नावाचे स्फुरण होईल. वत्सा, कोणताही लहान घटनासुद्धा कर्म, काळ आणि कारणवशच असते. आता जो पुढचा संदर्भ दिला आहे ना, तो व्यवस्थित लक्ष देऊ नका. श्रीमन नारायणांनी देवकी वासुदेव पुत्र श्रीकृष्णाचा अवतार घेण्याआधीच अंबिकेने योगमाया रूप धारण केले. तेव्हा कंस योगमायेचा वध करण्यासाठी उद्युक्त झाला. तेव्हा आकाशामध्ये तिने दिव्य तेजोमय रूप धारण केले. श्रीकृष्ण अवतारामध्ये नारायण मामाच्या प्रेमापासून वंचित झाले होते. ती कमतरता श्रीपाद श्रीवल्लभ अवतारामध्ये दूर होईल. मामाचे प्रेम भरपूर मिळेल. जे श्रीपाद श्रीवल्लभांना आपले संतान समजून त्यांची आराधना करतील, त्यांच्या घरात श्रीपाद श्रीवल्लभ लहान मुलाप्रमाणे अदृश्य रूपाने वास करतील. त्याचप्रमाणे जे लोक वासवी कन्यका परमेश्वरीला आपली कन्या मानून वात्सल्यासहित भक्तिभावाने तिची आराधना करतील, त्यांच्या घरात देवी अदृश्य रूपाने लहान मुलीप्रमाणे फिरत राहील. एवढेच नव्हे तर तिच्या पायातील पैजणांचा मधुर आवाजसुद्धा ते ऐकू शकतील. हे कलियुगातील परमसत्य आहे. यात अजिबात शंका नाही. आता तुम्ही विश्रांती घ्या. सतत श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत राहा. त्यामुळे अनेक जन्मातील पापांचा ध्वंस होईल. थोड्याच वेळात मी अतिशय दमल्यामुळे गाढ झोपी गेलो. आता इथे शंकर भट हे दमल्यामुळे गाढ झोपी गेलेले. आता इथे थोडंसं वासवी अंबिकाविषयी. आता वासवी कन्यका परमेश्वरी जिने बृहत्शिला नगरीमध्ये जन्म घेतला आणि तिने आपल्या श्रीपाद श्रीवल्लभांना बहीण म्हणून राखी बांधली. वासवी म्हणजे कोण? अंबिका. आणि श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे कोण? तर श्रीमन नारायण म्हणजे महाविष्णू. तर श्रीपाद श्रीवल्लभांमध्ये विष्णूचंच रूप होतं आणि त्यामुळे अंबिका परमेश्वरीने जेव्हा त्यांनी नारायणांनी अवतार घेतला तेव्हा अंबिकेने म्हणजे अंबामातेने, जिला आपण अंबामातासुद्धा म्हणू शकतो, तिने म्हणजे हे तत्व आहे. आता लक्षात घ्या, इथे सगळ्या गोष्टींमध्ये त्या दैवी ह्याला तत्व म्हटलेलं गेलं. तर जे नारायण तत्व आहे ते वेगवेगळ्या रूपांमध्ये जेव्हा अवतार घेत असतं तेव्हा अंबिका मातासुद्धा काही वेळेला त्यांची बहीण म्हणून जन्म घेत असते, नारायणांची बहीण. तर जेव्हा त्यांनी श्रीकृष्ण रूपात जन्म घेतला त्याच्या आधी त्या काय झाल्या? योगमायेच्या रूपात अंबिकेनेही जन्म घेतला. आणि तुम्हाला माहिती असेल की वसुदेव आणि देवकी यांची जी 7वं जे संतान होतं ते कोण होतं? योगमाया होती. आणि ते जन्म घेतात जेव्हा कंस त्यांना मारण्यासाठी उद्युक्त झाला त्यावेळेस त्यांनी आकाशामध्ये तेजरूप मोठं रूप घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुझा काळ आता जन्माला लवकरच येणार आहे, असं त्यांनी त्या कंसाला सांगितलं होतं. तर अशा प्रकारे बघा, इथे काही पुराणातल्या इतर घटनांचा सुद्धा संदर्भ आलेला. काही तत्व कशा प्रकारे पुन्हा वेगवेगळ्या रूपात जन्म घेणार आहेत हे इथे कळलं. तर इथे तुम्हाला बघा, राखी पौर्णिमेचा उत्सव जवळ आहे आणि त्यावेळेला
वासवी अंबिका म्हणजे वासवी कन्यका परमेश्वरी म्हणजे कोणता? अंबिकेचा अवतार आहे, हे तुम्हाला लक्षात आलं. अंबिकेचं तत्व आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ हे मन नारायणाचं तत्व हे लक्षात आलं असेल. आणि जे तुम्हाला आता लक्षातच आलं असेल की इथे परत पुन्हा सांगितलं की जेव्हा श्रीपादांनी श्रीकृष्ण म्हणजे नारायणांनी श्रीकृष्णाचा जन्म घेतला तेव्हा त्याला मामाचं सुख मिळालं नाही, पण ते सुख त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मात मिळालेलं आहे. तेव्हा त्यांचं मामाच्या घरचं किंवा आजोळकीचं जे सुख होतं ते त्यांना भरपूर इथे मिळालेलं आहे असं इथे सूचित करण्यात आलेलं आहे. तर हा श्रीपाद श्रीवल्लभाचा दुसरा अध्याय आपण इथेच थांबवत आहोत. इथे आता आपण हे करून आपण पुढचं पारायण उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत. तर आत्ता जरा मी पुन्हा एकदा प्रश्न विचारतो की आता सोप्पाच प्रश्न आहे की श्रीपाद श्रीवल्लभांनी श्रीमन्नारायणांनी जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ रूप घेतलं तेव्हा अंबिकेने कोणतं रूप घेतलं? आणि जेव्हा श्रीमन्नारायणांनी केशवाचं म्हणजे देवकी वसुदेवाचं पुत्राचा रूप घेतलं, जन्म घेतला, अवतार घेतला, त्यावेळेला अंबिकेने कोणतं रूप घेतलं? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. कारण का आता हे प्रश्न खूप गरजेचे नसले तरी त्यातनं आपल्याला काही ना काही उलगडणार आहे. आपल्याला आपण कथा नीट ऐकली की नाही हे सगळं कळणार आहे. तर अशा प्रकारे शंकर भटांना सिद्धयोगेंद्र यांनी जी माहिती दिली आहे त्या माहितीद्वारे इंद्राने वासवी अंबिकेने वासवी हे नाव का धारण केलं? अंबिकेने वासवी कन्यका हे नाव का धारण केलं? वासवी कन्यकेने वासवी कन्यका परमेश्वरीने श्रावण शुद्ध पौर्णिमेला श्रीपादांना राखी बांधली ह्याचा सुद्धा उल्लेख इथे आलेला आहे. आणि श्रावणात जे आपण पारायण करतोय आणि राखी पौर्णिमेचा उत्सव आता लवकरच जवळ येऊन ठेपलेला आहे. तर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता आपण इथे द्यायचं आहे. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार असो.